नमस्कार. संगीताच किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बटाट्याचे स्टफिंग पराठे. त्यासाठी आपण आज कणिक मळून घेतलेली आहे आणि बटाट्याचे भरीत तयार करून ठेवले आहे, म्हणजे आपले पटपट बटाट्याचे पराठे तयार झाले पाहिजेत. कणकीचा असा गोळा करून घ्यायचा आणि त्याला आपण पोळी तयार करून घ्यायची. आधी अशा प्रकारे पोळी तयार करायची. पोळी तयार करून घेतल्याने पराठा अगदी छान होतो, मौसूद पराठा होतो छान. आपली पोळी तयार झालेली आहे. आता त्यामध्ये आपण आता सारण भरणार आहे बटाट्याचे. बघा, खूप छान हिरवे आपण सारण तयार केले. सारणमध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक घातलेले आहे. टेस्ट छान येते पराठ्यांना. अशा प्रकारे आपण पराठा लाटून घ्यायचा आहे. आता आपल्याला पराठा लाटून तयार झालेला आहे आपला. त्याला आपण शिजवून घेऊया. त्यामध्ये थोडे तेल टाकूया पराठ्याला. अगदी किंचित थोडे टाकायचे, जास्त तेल टाकायची गरज. आता आपण तेल टाकलेले आहे पराठ्याला. थोडे तेल टाकायचे, थोडे थोडे. पराठा अगदी छान होतो तेल टाकल्याने. तर बघूया आता झाला का पराठा आपला. तो आलेला आहे पराठा. आपलं जे बटाट्याचं भरीत आहे त्याच्यामध्ये आपण बटाटे आधी उकळून घेतले छान, त्याला सोलून घेतले आणि फोडणी दिली. फोडणी देताना आपण जिरे, मोहरी, हिंग, हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट केली. त्यामुळे छान कलर आला आहे आपल्याला. बघा किती सुंदर कलर आलेला आहे, हिरवागार. आणि मग त्याला आपण फोडणी दिली. फोडणी देऊन 15-20 मिनटं आपण त्याला झाकून ठेवले. त्याने त्याला वाफ आली की अधिक छान होतात आपले. गॅस बंद करून ठेवायचे, मग ते थोडे थंड होते आपले भरीत. आता बघा आपले पराठा तयार आहे. इकडे पलटून घेऊया आपण. बघा किती छान पराठा तयार झालेला आहे आपला. त्याला कलर पण छान आलेला आहे पराठ्याला आपल्या. ह्यासोबत आपण चटणी तयार केलेली आहे. ही आपण बटाट्याचे पराठ्यासोबत खायला जी चटणी तयार केली आहे ती आहे शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक, पुदिना हे सर्व टाकून मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्याला हिंग, जिरे, मोहरीचा तडका दिला. अशा प्रकारे ही आपण चटणी तयार केलेली आहे. आपला बघा किती छान पराठा तयार झालेला आहे. हा पराठा या चटणीसोबत अत्यंत छान लागतो, टेस्टी लागतो. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.